लाखो वारकरी दरवर्षी पायी पंढरपूरला का जातात? श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामागचं रहस्य आणि संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या आषाढी वारी स्पेशल मालिकेच्या 4थ्या भागात तुमचं मनापासून स्वागत. मागील भागात आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची माहिती जाणून घेतली. आज आपण जाणून घेणार आहोत श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इतिहास, तिचा मार्ग, प्रमुख मुक्काम आणि या पालखीचे वैशिष्ट्य. चला सुरुवात करूया. श्री संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील महान संत आणि अभंगकार होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू येथे झाला. त्यांनी विठ्ठल भक्ती, सत्य, प्रामाणिकपणा, दया आणि समाजातील सर्वांना समान मानण्याचा संदेश आपल्या अभंगातून दिला. आजही त्यांच्या अभंगाचे गायन महाराष्ट्रात आणि देशभरात वारकरी भक्तिभावाने करतात. श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी दरवर्षी देहू येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करते. पालखी प्रस्थानाच्या दिवशी हजारो भाविक देहूमध्ये एकत्र येतात आणि विठ्ठल नामाच्या गजरात पालखीला निरोप देतात. पालखीचा मार्ग परंपरेनुसार ठरलेला असतो. प्रशासनाकडून काही बदल होऊ शकतात, परंतु साधारणपणे पालखी पुढील प्रमुख भागांतून प्रवास करते. देहू, आकुर्डी, पुणे, हडपसर, लोणी काळभोर, यवत, वरमवड, बारामती परिसर, इंदापूर, अकलूज, माळशिरस, वाखरी, पंढरपूर या मार्गातील गावांमध्ये पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले जाते. पालखी प्रवासादरम्यान विविध ठिकाणी मुक्काम करते. मुक्काम भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन आणि सामूहिक भोजनाची व्यवस्था केली जाते. पालखीची वैशिष्ट्य म्हणजे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत विराजमान असतात. हजारो दिंड्या या पालखीसोबत चालतात. ज्ञानोबा तुकारामचा अखंड जयघोष संपूर्ण मार्गावरून ऐकू येतो. टाळ, मृदंग, वीणा आणि अभंग यामुळे वातावरण भक्तिमय होते. शिस्त, सेवा आणि समानतेचा आदर्श या पालखीतून दिसून येतो. तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की भक्ती ही केवळ मंदिरापुरती मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनातील प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि सदाचारातून असली पाहिजे. त्यांच्या अभंगातून अहंकाराचा त्याग, सत्याचा स्वीकार आणि विठ्ठल नामाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. अनेक दिवसांच्या पायी प्रवास पूर्ण करून पालखी वाखरी मार्गे पंढरपूरकडे प्रवेश करते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा हा क्षण लाखो वारकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी आणि भावनिक असतो. मित्रांनो, श्री संत तुकाराम महाराजांची पालखी भक्ती, सेवा, समानतेचा संदेश देणारी ही महान परंपरा आहे. या परंपरेने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम.